ह्या बटाट्याची उड्यावर बाबा एखाद्याची टीव्ही वागता उपास लावला आपण बोलत नाही कधी पण तरी पण बोलतो आणि चुकून गेले आणि आमच्याकडे आले खाली अडवले आणि बोलले अरे बा पत्ता चुकलो मी काय म्हणतो विलवडी स्टेशन आहे चालीस उपास नको करू उपास पक्या बुवा हा बटाट्याची उड्यावर तुला सांगतो पत्ता बुवा तुला सांगतो पत्ता बुवा हे बसून विलवड्यावर 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 नको करू उपास नको करू उपास राहा बटाट्याची उड्यावर नको करू उपास राहा बटाट्याची उड्यावर बरं काय माहिती आहे गोवा प्रश्न उत्तर तुमचं अरे हे काय त्याला निवड हे राजा 2 मिनिटं तर प्रश्न उत्तर चुकलं आहे ते बोलले घुबड आणि दगड म्हणजे आईच्या झाडाला विचार नवऱ्याला विचार बाप बी आहे नवरा बी आहे त्याला विचारू नये आणि घुबड ते घुबड नपुंसकलिंगी असतात ते घुबड म्हणतो आपण तो भाग होता अजून वस्त्राचा त्याच्यामुळे गोवा अजून विषय ह्यांनी फरमाईश घेतली ह्याला चालते काय दिवस असं झाले तरी नमनावर तरी काढून घेतलाय की ना त्यांची चाल घेतो नमन काढून शक्ती तुरानी नमन कला सत्यावेळी वाटतात मला राखीन त्यांची पवित्रता मी हा शब्द देतोय तुला एक केव्हा हा शब्द देतोय तुला लोककलेचा सौख्य झुला लोककलेचा सौख्य झुला हे ऐकून येड्या मुला लोककलेचा सौख्य झुला लोककलेचा सौख्य झुला हे ऐकून येड्या मुला लोककलेचा सौख्य झुला हे ऐकून येड्या मुला लोककलेचा सौख्य झुला हे ऐकून येड्या मुला या आमच्या घरातला ग्रंथ नाही अजून 3 ग्रंथांचं उत्तर आहे तुम्ही ग्रंथ शोधा तुम्ही वाचक आहात तुम्हाला उत्तर सापडणार मनात श्लोक नाही आमच्या ग्रंथाचं नाव सांगितलं त्याचे असे 3 ग्रंथ आहेत म्हणून गोवा असं काहीतरी मला आजच्या बारीचा एक डायलॉग आवडला की मधुभाव मानलं तुम्हाला आईचा आणि मावशीचा उल्लेख तुम्ही असं उलट माझी गाड्या ढेकळ यायला गेला पण माझा तसा उल्लेख नव्हता आम्ही फार उत्तमरित्या बोललो होतो एक अमावास्येची ही काळी रात जिंकड्या डावा केला घात पाहून वेळ कमी केलं साधू नमो केवर संधी साधू नमो केवर रात्री 12च्या ठोक्याला पडला प्रकाश डोक्यावर 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 काही संघाचा विषय आजच्या बरोबर बोटा कापली तेव्हा तो प्रकाश डोक्याला बाकी काय नाही हे बोललं की काय काय करू एकेरी मला बोललं माफ बोललं तेव्हा आपली भेट आता मिळणार होणार ओपन चॅलेंज तुम्ही बोलला आय ऍक्सेप्टिंग युअर चॅलेंज माझे मावशे तसं तू हा तसं काय तुम्ही वाईट ना बोलला पण हे गेटाला भेटायला घाल नका करू माझ्या कोणाचं बरोबर वाटत नाही भाजू काय जाग्यावर येतो आपण आता दोन्ही गाडी जाग्यावर गेली तिसरं पण लिहू काय तुम्ही अजून थांबता गाडी घेऊ काय हा ए पोरींचं घेतो पोरींचं पोरीवर कोण जाऊ नका आई बापाला फसवून वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून माऊली
पडदा 5 मिनिट थांबावं. 1 वर्ष आहे माझा, आता 1 वर्ष मी परत येणार. गाणं बघा किती भारी आहे बघा. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून, आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून, आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून, आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून, आई बापाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून. फरमाईश घेतली याने फरमाईश घेतली, पण मी फरमाईश घेतली की यांच्या पोटात दुखतं. सुरेश शंकेमावली वाळकेश्वर 500 रुपयाचं पारितोषिक आणलंय. हे पैशाचा खात्यात त्रास, बाकी काही नाही. मग ही घरदार बंद पडलेली आहेत, घरदार बंद पडलेली आहेत. घरदार का बंद? पोरीला नवरा मुंबईचा पाहिजे. असं त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. काय म्हणतो हो यजमानी हवा जावयाचा करमानी, काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी, कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. आता शाहीर म्हटला की समाज प्रबोधनाची गाणी पाहिजे. फक्त शक्य रामोरे बुवांना तुम्ही गाठायचा आयुष्यभर प्रयत्न करू नका, प्रेमाला जिंकू शकता. बाकी आयुष्यात तुमची एवढी इज्जत नाही. गुरु गणपती घराला लय मोठा गाण्याचा तुम्हाला ऐकत नसतो, लिहून ठेवा. आणि हे मुंबईचं पोरगं पाहिजे म्हणून काय झालंय, मुला बाळा निगज बजलेला गाव होत माझं त्यावेळी, मुला बाळा निगज बजलेला गाव होत माझं त्यावेळी, काय आली आता ही पळी माझ्या घराला लागली काळी, काय आम्ही आता ही पळी माझ्या घराला लागली काळी, काय आम्ही आता ही पळी लागली काळी, काय आम्ही आता ही पळी लागली काळी. मुला बाळा निघत बसलेला, मुला बाळा निघत बसलेला गाव होत माझं त्यावेळी, मुला बाळा निघत बसलेला गाव होत माझं त्यावेळी, काय आली आता ही पळी लागली काळी, काय आली आता ही पळी लागली काळी, काय आली आता ही पळी लागली काळी, काय आली आता ही पळी लागली काळी. रात्र थोडी सोंगपार त्यांचे 3 गाण्याचे 3 कटिंग दिलेले आहेत, त्याचे भाग दिलेले आहेत. प्रश्नाचं उत्तर चूक, बुवा शाप चूक. आणि हे माझ्या आजान ग्रंथ छापलेलं नाही. आणि 3 समाज प्रबोधनाची गाणी घेतली. तुम्ही इथपर्यंत थांबलात. माझी 13वी 14वी बारी मुंबईची आणि या पटार न टाकल्यामुळे व्यवस्थापनाचं मी विशेषतः आभार मानतो. उद्या पेटून उठायचं आहे, सरकारला निर्णय आला पाहिजे, उद्या सीएम तिथं आले पाहिजेत आणि बोलले पाहिजेत आम्ही चूक केलेली आहे. जे काय हैदराबाद गॅजेट बिजेट आहे सगळं आम्हाला काय गॅजेट खाजेट माहिती नाही. आमच्या तुम्ही बंगले बांधा, आमच्या घरात तुम्ही यायचं, आलाव पाहुण्यासारखा या, चाय पाणी पिवा आणि जावा, पण चुलीकडे येऊन हात ठोक पाहिजे असं म्हणतं नाही होणार. म्हणून उद्याच्या मोठ्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो. जर काय चुकलं आपलं असलं हे मोठ्यापेक्षा गोष्टी करता घेणाऱ्या गोष्टी करता म्हणून जरा बोललो असतो, मी असं काय बोलत नाही. त्याच्यामुळं तुमच्या अर्धी लाकडांनी माझ्या अर्ध्या शेणी गेलेल्या असणार आता सुद्धा असे म्हणून माझी महाड आणि कोल्हापूर शाखा ज्याने मला हा सन्मान दिला त्याचं मी त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. माझे संतोष दर्शन माऊली, माझे सत्यवान माऊली, एक छोटस गाणं यार घेतलं पाहिजे. एक मिनिट, हे मोबाईल मध्ये हे थांबा थांबा माऊली येते. ज्यानं 8 तास केला त्याच्यावर 2 शब्द पाहिजे यार. मी गाणं लिहिलं आहे. हाय 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 हाय. समाज मातेचे झाले ते आपुलकीचा श्वास, समाज मातेचे झाले ते आपुलकीचा श्वास, सुशांत जांभरे माऊलीनी जपला सर्वांचा विश्वास, सुशांत जांभरे माऊलीनी जपला सर्वांचा विश्वास, सुशांत जांभरे माऊलीनी सर्वांचा विश्वास, सुशांत जांभरे माऊलीनी सर्वांचा विश्वास. समाज मातेचे झाले, समाज मातेचे
ग्रामीण शाखा जय हनुमान नाथ मंडळ आमचे पन्नाजी कोंडवाडी हा आमचा लेख फेमस झाला आणि माझे सगळे पोर फेमस झाले. बोल श्री गणपती